सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत झालेल्या छोट्याशा वेळेच्या फरकामुळे नाशिक रोड प्रभाग क्रमांक 18 मधील शिंदे गटाच्या एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आलाय। ओबीसी प्रवर्गातून एकाच पक्षाकडून 2 उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक अधिकारी भोसले यांनी उशिरा दाखल झालेला अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। सविस्तर वृत्त असं की गेल्या 2 दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी मोठी लगबग सुरू होती। निवडणूक आयोगाने 31 डिसेंबर ही अर्ज छाननीची तारीख निश्चित केली होती। त्यानुसार अर्ज छाननी दरम्यान प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिंदे गटाच्या रंजना प्रकाश बोराडे आणि शीतल ताकाटे या 2 उमेदवारांनी एकाच पक्षातून आणि ओबीसी प्रवर्गातून 29 डिसेंबर रोजी अर्ज भरल्याचे निदर्शनास आले। यामध्ये रंजना प्रकाश बोराडे यांनी सकाळच्या सत्रात अर्ज दाखल केला होता, तर शीतल ताकाटे यांनी दुपारच्या सत्रात अर्ज भरला होता। नियमानुसार एकाच पक्षातून एकाच प्रवर्गात एकच उमेदवार ग्राह्य धरला जात असल्याने 31 डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननीवेळी निवडणूक अधिकारी भोसले यांनी उशिरा दाखल झालेला अर्ज रद्द केलाय। यावेळी शिवसेना सचिवांनी 2 अर्ज आल्याने शीतल ताकाटे यांना अधिकृत उमेदवारीसाठी पत्र देखील दिले होते, पण वेळेत ते पत्र दाखल न केल्याने शीतल ताकाटे यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीपासून मुकावे लागले। या निर्णयामुळे नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आज प्रभाग क्रमांक 18 मधील नामनिर्देशन पत्रांची छाननी होती आणि त्या छाननीमध्ये आमच्या सहकारी सौ शीतल शिवाजी ताकाटे यांचा इतर मागासवर्ग महिला या गटातील फॉर्म त्या ठिकाणी 2 उमेदवारांना अ आणि ब जोडपत्र देण्यात आल्यामुळे तो यांचा फॉर्म उशिरा दिला असं प्रशासनाने सांगून तो अवैध ठरवण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबवण्याचा काम केलेलं आहे। परंतु ज्या उमेदवाराने हा फॉर्म शीतल शिवाजी ताकाटे किंवा मी असेल, अशा चंद्रकांत पवारताई असतील किंवा सुनीता सागर भोजने असतील, यांचे फॉर्म पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे काल दुपारी 12 वाजेनंतर दिले एबी फॉर्म। परंतु जे काही फॉर्म याच्या अगोदर उमेदवाराला दिला गेला तो कोणत्या पद्धतीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली असता आणि कोणीही तो फॉर्म त्यांना दिलेला नाही असं पक्षाकडून आम्हाला सांगण्यात आलं आणि त्यामुळे याबद्दल जनतेमध्ये जाऊन आता आम्ही सर्वजण अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे आणि तसं पक्ष नेतृत्वाला कळवण्याची आम्ही पदाधिकाऱ्यांमार्फत विनंती करणार आहोत। कारण आज आणि 1 आणि 2 तारखेला या ठिकाणी माघारीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्यावेळेस सर्व जनतेसमोर आम्हाला पॅनल घेऊन जायचं आहे, त्यासाठी आदरणीय पक्षाचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा सर्व बाकीचे इथे पदाधिकारी किंवा नाशिक जिल्ह्याचे जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांना आमची विनंती राहील की आमच्या ज्या सहकारी आहेत सौ शीतल शिवाजी ताकाटे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यात यावा, अन्यथा आम्ही सर्वजण अपक्ष लढवण्याच्या तयारीमध्ये आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। झाली ती गोष्ट खरं सांगायचं तर खरंच वाईट झालेली आहेत। आमचा काही पक्षावर काही रोष नाही आहे, पण ज्यांनी चोरी करून माझ्या मिसेसचा जो एबी फॉर्म चोरी करून इथं लावला आणि आम्हाला एबी फॉर्म विषयी जे अनभिज्ञ ठेवण्यात आलं, हे खरंच आमच्यावर झालेला हा अन्याय आहे। शिंदे साहेब खूप चांगले आहेत, श्रीकांत शिंदे साहेबही खूप चांगले आहेत, सर्वांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, पण काही लोकल नेत्यांनी किंवा कोणी जो हा गडबड केलेली आहे त्याला आम्ही उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वांनी आता निर्णय घेतलेला आहे की आम्ही सर्व आता अपक्ष राहणार आहोत। मला पक्षाकडून सचिवांकडून आमच्या एबी फॉर्मवर सचिवांच्या सह्या आहेत, त्या सचिवांकडून मला सहीचा की शीतल ताकाटे हीच अधिकृत आमची उमेदवार आहे याचं लेटरही दिलेलं आहे। तरी प्रशासनाला हाताशी धरून अन्यायकारकरित्या आमचा फक्त एबी फॉर्म कट केला आणि दुसऱ्या उमेदवाराला तो ग्राह्य धरण्यात आला। हा झालेला अन्याय हे तुम्हाला मी सर्वांना दाखवतोय। आमचा एबी फॉर्मवरही सह्या होत्या, तोही चोरला गेला। अधिकृत आम्हाला उमेदवारी दिल्याचा सचिवांचं लेटर आहेत, तरी त्यांनी ते मान्य केले नाही। जाणून बुजून हा माझ्यावर अन्याय आहेत, आमच्यावर अन्याय आहेत, परंतु माझ्या ह्या सर्व सहकाऱ्यांनी मला साथ दिलेली आहे आणि आम्ही त्यामुळं अपक्ष म्हणून या निवडणुकीला आता सामोरे जाणार आहोत। पण अजूनही आम्ही हेच सांगतो, शिंदे साहेब
व शिवसेना पक्षावर आमचा रोष नाहीये, तर काही नेत्यांनी आता जो आरोप आहे ज्यांनी आमचा ईबी फॉर्म चोरला ते आम्ही सापडणारच आहेत. त्याच्यात शिंदे साहेबांची चुकी नाहीत, पण आता ज्यांनी चोरला आहे तो चोर आम्ही सापडणार आहोत, त्यांना जनतेच्या समोर नेणार आहोत. आणि जी घटना घडलेली आहे ही अतिशय वाईट आहे. जनता आमच्या सोबत आहे, त्यामुळे जनता याला उत्तर देणार म्हणजे देणार. त्याला माझी विनंती आहे, माझ्यावर जो अन्याय झालेला आहे एबी फॉर्म चोरण्यावरून, तर सगळे सहकारी माझ्या सोबत आहेत. आम्ही अपक्ष म्हणून लढण्यास तयार आहेत, तर सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी हीच सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.